नमस्कार शेतकरी मित्रांनो. शेतकऱ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी मित्रांनो. आज आहे दसरा. दसऱ्याच्या मुहूर्तावर राज्याचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची घोषणा केली. नेमकी काय घोषणा केली आपण सविस्तर बघूया मित्रांनो. परंतु तुम्ही या चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आज मंत्रिमंडळाची एक महत्त्वाची बैठक झाली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यामध्ये जवळपास 63,000 कोटी रुपयाची नुकसान झालेली. यासाठी केंद्राकडून सुद्धा राज्याचे गृहमंत्री अमित शहा यांना भेटून मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांनी एक निवेदन सादर केले होते. आज ते निवेदन राज्याचे गृहमंत्री यांनी ठरावामध्ये आणून पास केले. आता सरसकट शेतकऱ्यांना जवळपास 50,000 रुपये प्रति हेक्टर ते 70,000 रुपये प्रति हेक्टर नुकसान भरपाई मिळणार आहे. कारण मित्रांनो यामध्ये काही बागायती सुद्धा शेती असणार आहे. बागायती शेतीसाठी काही वेगळे नियम असणार आहे. कोरडवाहू शेतीसाठी काही वेगळे नियम असणार मित्रांनो आणि जिरायती शेतीसाठी काही नियम असणार आहे. तर बागायती शेतीसाठी जवळपास 70,000 रुपये प्रति हेक्टर नुकसान भरपाई मिळणार मित्रांनो. म्हणजेच 2.5 एकराला 70,000 रुपये नुकसान भरपाई मिळणार आहे. यामध्ये जर बागायती आपली परिपूर्ण फळ झाले असेल म्हणजे मोसंबी केळी हे तोडणीला आले असेल अशा काळामध्ये शेतकऱ्यांना 2.5 एकराला 70,000 रुपयाची मदत करण्याचे आदेश केंद्राकडून दिले. जर आपली जिरायती शेती असेल कापूस सोयाबीन जर पेर झाली असेल अशा शेतकऱ्यांना प्रति 25,000 रुपये हेक्टर मदत मिळणार आहे मित्रांनो. ही सुद्धा दिवाळीपूर्वी सरसकट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. यासाठी महाराष्ट्रातील विविध संघटनांनी आंदोलन केले होते. तसेच महाराष्ट्रामध्ये येत्या काही दिवसात खूप मोठ्या प्रमाणात पाऊस झाला आणि समोर सुद्धा पाऊस पडू शकतो. आणखी शेतकऱ्यांवर मोठे संकट येऊ शकते. शेतकऱ्यांना दिवाळीसाठी महत्त्वाची काही मदत मिळावी यासाठी शेतकरी शासनाकडे विनंती अर्ज केले आहे. त्यामुळे आता सरसकट सर्व शेतकऱ्यांना काही ना काही पैसे खात्यात जमा होणार मित्रांनो.